तळेगाव येथील भाजपचे नगरसेवक किरण बिन्नर यांचं जात प्रमाणपत्र आहे ते अवैध ठरलेलं आहे. ते कशासाठी नेमकं अवैध ठरलं आहे? श्रीयुत किरण लक्ष्मण बिन्नर हे इगतपुरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 10 ब मधून उभे होते. नागरिकांचा मागास प्रवर्ग याच्यातनं ते स्वतःची उमेदवारी करत होते. त्यातनं ते निवडून आलेले होते. 6 महिन्याच्या आत जात पडताळणी प्रमाणपत्र त्यांनी सादर करायचं असतं. तर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नाशिक यांच्याकडील जो त्यांचा निर्णय आहे तो निर्णय आजच मेलवर प्राप्त झालेला आहे. तर त्यानुसार त्यांचं जे प्रमाणपत्र आहे ते अवैध ठरवण्यात आलेलं आहे. सदर जो निर्णय आहे त्या संदर्भातला अहवाल मी जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे सादर करणार आहे. त्यांना वरती न्यायालयात परत दाद मागता येईल का? निर्णयामध्ये तसं म्हटलेलं आहे की तक्रारदार व अर्जदार यांना समितीचा निर्णय अमान्य असल्यास भारतीय संविधानाचे अनुच्छेद 226 नुसार माननीय उच्च न्यायालयात त्यांना दाद मागता येईल. सर, जेव्हा त्यांनी अर्ज भरला होता तेव्हा आपण जी पडताळ छाननी करतो त्या छाननी तसं आढळलं नाही का? त्या अर्ज वैध का अवैध? नाही, त्यात फक्त आम्ही त्यांनी प्रमाणपत्र सादर केलेलं आहे जात प्रमाणपत्र तेवढंच आपण एक पाहत असतो. पुढील पण आता याच्यावर निवडणूक होणार का? परत जो नंबरचा कॅन्डिडेट आहे ते आमच्या स्तरावर नाही सांगता